आज आपण महावितरण कंपनीच्या 19व्या वर्धापन दिन साजरा करण्याकरिता सर्व जमलेलो आहोत. या समोर या सर. तुम्ही पण मागे बसलेले समोर येऊन जातो. या लेन मधले सर्व समोर या. आपण पण सर्व समोर या. सर्व उभे असलेल्या त्यांना पण विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी आपापल्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुनश्च आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते की आपण आपल्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे लवकर. दीप प्रज्वलन करण्यासाठी सर्व मान्यवरांनी सोबत राहा. श्री अश्विन राठोड साहेब, महागावचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री नागपुरे साहेब यांनी पण दीप प्रज्वलनाकरिता सोबत यावे. मागासवर्गीय संघटनेचे श्री गावंडी साहेब यांनी पण दीप प्रज्वलन करण्याकरिता सोबत यावे अशी मी त्यांना विनंती करतो. दीप प्रज्वलन झाल्याबरोबर जाणता राजा श्री माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्री आडेसाहेब यांनी वंदन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. या बाजून श्री अश्विन राठोड साहेब स्टेजवर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच महागावचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री नागपुरे साहेब हे पण स्टेजवर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवर आता मंचावरती स्थानापन्न झालेले आहे. आता त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आपण घेऊया. विभागीय कार्यकारी अभियंता श्री आडेसाहेब यांचं स्वागत श्री नेरकर भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुसद विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री खान साहेब यांचं स्वागत श्री गावंडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मागासवर्गीय युनियनचे श्री उत्तम शेळके साहेब हे मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. मागासवर्गीय युनियनचे श्री उत्तम शेळके साहेब हे मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ बनगिनवार मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री अश्विन राठोड साहेब यांचं स्वागत श्री सुनील भालेराव भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र बाह्यस्रोत कर्मचारी संघटनेचे
अध्यक्ष श्री पडोळे भाऊ यांचं स्वागत श्री आतिश चव्हाण साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री राजेभाऊ यांचं स्वागत श्री मुळेभाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री प्रशांत भाऊ शिंदे यांचं स्वागत अनिता मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपकार्यकारी अभियंता श्री जाधव साहेब यांचं स्वागत श्री मुडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मुडे साहेब आहेत का? श्री जाधव साहेब यांचं स्वागत श्री माटेभाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मागासवर्गीय संघटनेचे श्री शेळके साहेब यांचं स्वागत कृतिका मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष श्री बनविनार भाऊ यांचं स्वागत मी स्वतः करतो. यानंतर महागावचे उपकार्यकारी अभियंता श्री चव्हाण साहेब यांचं स्वागत ढानकीचे उपकार्यकारी अभियंता श्री चव्हाण साहेब यांचं स्वागत शिराव साहेब करतील अशी वेळेला विनंती करतो. कार्यक्रमाला आधीच पावसामुळे फार विलंब झालेला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आटोपत घेण्याकरिता आता माननीय श्री पडोळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द इथे बोलावं.
साहेब, आजच्या 19व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महावितरण विभाग पुसदचे कार्यकारी अभियंता माननीय संजयजी आडेसाहेब, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता खान साहेब, जाधव साहेब आणि उत्कृष्ट संचालन करणारे आमचे उपकार्यकारी अभियंता चव्हाण साहेब, अश्विन राठोड साहेब आणि माझ्या सोबत काम करणारे माझे संघटनेचे प्रतिनिधी प्रशांतजी शिंदे, राजेसाहेब, शेळके साहेब आणि कंत्राटदार युनियनचे श्री बनगणीवार आणि उपस्थित कर्मचारी, पदाधिकारी, सभासद, बंधू भगिनींनो, एक महाराष्ट्रामध्ये एक विभाग आगळा वेगळा म्हणायला हरकत नाही. कारण आपले कर्तव्यदक्ष आदरणीय आडेसाहेब हे स्वतः एक मेहनत घेऊन वर्धापन दिन कसा साजरा करतील, ॲक्च्युली आपल्या जो काही परिपत्रक आहे त्याच्यामध्ये विभागीय स्तरावर कुठला कार्यक्रम करायची तरतूद नाही. सर्कल, झोन आणि त्याच्यावर तरी पण साहेबांनी याचं नियोजन केलं. आतापर्यंत कोरोनाचा जर पिरियड सोडला, 22ला साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन ताणतणाव कमी करण्यासाठी आपण रागीब अहमद साहेबांना बोलवलं होतं आपल्या ग्राउंडवर. त्यानंतर मागच्या वर्षी संदीप पाचांगे, नाशिक, चुकीला माफी नाही, विद्युत सुरक्षेवर आधारित एकपात्री नाटक. आणि यावर्षीसुद्धा एक सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर नाटक, एक आपल्या कामगारांच्या अधिकाऱ्यांच्या करिता एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजनाचं साहेबांनी मनातून व्यक्त केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे साहेबाचं खूप खूप आभार मानायला हरकत नाही. कारण मला इतरही कार्यकारी अभियंत्यांचे फोन आले की बुवा तुमच्या पुसदला करायला तर कसं, म्हणून ते साहेबांनी तरतूद केली. म्हणजे आम्हाला तर विभागीय स्तरावरची तरतूद नाही. मी म्हणलो केलं ते आमच्या साहेबांची कमाल आहे. दरवर्षी जसे जॉईन झाले तसं कोरोनाचा जर पिरियड सोडला तर कंटिन्यू करतात. तर आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी आता 2 मिनिट दिलेले आहे, 2 मिनिटात आपल्याला संपवायचं आहे, मला पण सुद्धा, कारण कार्यक्रम खूप लवकर आपल्याला समाप्त करून जेवणाकडे जायचं आहे. तर सांगायचं म्हणजे आपण महावितरणचे जवळपास 2,80,00,000 ग्राहक सांभाळत असताना आज आपल्याला स्पर्धेच्या युगात उतरून जे काही आपण महसूल जमा करतो त्याच्या 80% आपण आपलं खर्च, आपला ऑफिशियल खर्च, आपल्या पगार ह्याच्यावर खर्च करून 20% आपण आपलं पगार वगैरे ह्याच्यावर खर्च करतो. कारण 80% त्या वीज खरेदीवर खर्च करतो. तेव्हा यावेळेस मी एकच सांगल की माझी कंपनी, माझा विकास, माझं कुटुंब. कारण कंपनी व्यवस्थित चालली तर चांगला पगार भेटेल आणि सन्मानानं आपल्याला आपलं कुटुंबसुद्धा जगवता येईल. तेव्हा या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्याला इतर कंपन्यांसोबत तेवढी स्पर्धा करणं भाग आहे. आणि असेच आपले वर्धापन दिन आपल्याला आनंदात साजऱ्या करण्यासाठी सुरक्षित, विद्युत सुरक्षेचे सगळे नियम पाळून आपण आपल्या सहकुटुंब हा कार्यक्रम साजरा वर्षानुवर्ष करूया. पुन्हा एकदा 19व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय तांत्रिक. पुसद विभागाचे कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता श्री आडेसाहेब हे 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आजच्या 19व्या महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त आपण जमलेले सगळे मान्यवर, खानसाहेब, जाधवसाहेब, चव्हाणसाहेब आणि संघटनेचे सगळे पदाधिकारी, श्री पडोळेजी, प्रशांतजी, राजेजी आणि राठोड साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष श्री सचिन भाऊ, तसेच इथे जमलेले सगळे माझे अभियंते बंधू, कर्मचारी बंधू व त्यांचे कुटुंबीय, तसेच कॉन्ट्रॅक्टर लोकसुद्धा जिथे जमलेले आहेत, सगळ्यांना आज 19व्या वर्धापनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा प्रोग्राम ॲक्च्युली मला मनात आला की आपले जे कर्मचारी असतात किंवा आपले अभियंते असतात यांना 365 दिवसापैकी एक दिवस तरी त्यांना आपल्या कुटुंबासोबत इथे एक गॅदरिंग टाईप असं करावं अशी माझी इच्छा होती 2022मध्ये. ती ॲक्च्युली 2020-21लाही करणार होतो, पण कोविडच्या काळामुळे मला काही ते जमलं नाही किंवा त्यावेळेस आपल्याला काही नियम होते आणि त्या नियमानुसार आपल्याला काही करणं शक्य नव्हतं. मी 2019ला सुद्धा माझा होतो, पण त्यावेळेस नवीन असल्यामुळे इथलं वातावरणाशी जुळतं, थोडंसं इकडचं वातावरण मला माहीत नसल्यामुळे तर 2019ला सुद्धा माझा तो होता. खरं म्हणजे कंपनीचं आपण हित जपता आपल्याला एक दिवस काहीतरी विरंगुळा मिळावा या उद्देशाने हा प्रोग्राम ठेवला. आज खरं म्हणजे पावसामुळे थोडंसं पाऊस पडल्यामुळे बरेचसे कर्मचारी येऊ शकले नाही, कारण की आपल्याकडे लाईन ब्रेकडाऊन प्रायोरिटी, आपले लोक ब्रेकडाऊनला प्रायोरिटी देतात, त्यामुळे त्यांनासुद्धा येणं जमलं नाही. असं जेवढे आता इथं लोक जमलेले आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो की आज या वर्धापन निमित्त जो कंपनीने जी आपली प्रगती केलेली आहे, आपल्या जे पूर्वी जे आपलं महामंडळ होतं, नंतर 3 कंपनीमध्ये आपलं विभाजन झालं, त्यानंतर एक महावितरणचा आपण एक भाग म्हणून आहोत. आणि सगळं मी कर्मचाऱ्यांना आता काय उद्देशून सांगत नाही की काय करायला पाहिजे काय नाही, हे सगळ्यांना आपण मीटिंगमध्ये सांगतो, कारण की आज ते कुटुंबासोबत थोडासा विरंगुळा घ्यावा या उद्देशाने आलेलो आहोत. तरी मी सगळ्यांना विनंती करतो की आज आपण इथे जमलात, माझ्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. तसंच आता जे बोलले फायनान्शियल जे लिंकेज असतं, आता आम्ही आमच्या परीनं कसं करायचं ते आम्ही ठरवलं आहे. पण कोविडच्या पिरियडमध्ये जी आपली एक वर्गणी जमा झाली होती सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं, ती माझ्याकडे शिल्लक होती. मध्यंतरी आता परवा 2 दिवसापूर्वी बोटकले की आता समजा माझी बदली झाली, ते पैसे तसेच आहेत, त्या पैशांचं कसं का नियोजन काय करायचं. तर सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मी त्यांना बोलवलं, त्यांनी मान दिला माझ्या याला की आपण हा प्रोग्राम आपल्या कुटुंबासाठी खर्च करूया, आपल्या कुटुंबाच्या प्रोग्रामसाठी खर्च करूया. आणि जो काही यावरचा अधिभार आहेत, काही आमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो, कारण की एकट्याकडनं होत नाही आहे. आणि विशेष आभार आमचे मेन म्हणजे श्री गावंडे साहेब, कनिष्ठ अभियंता आता जाम बाजार यांची मेहनत, आणि दुसऱ्या आहेत आमच्या अनिता मॅडम, यांनी खरं म्हणजे कालपासून जे नियोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर आमचे प्रशांत शिंदे जे आता संघटनेचे आहेत, त्यांनीसुद्धा जे तर लोकल असल्यामुळे त्यांना शक्य आहे, या तिघांनी मेहनत घेतली हा कार्यक्रम आपला व्यवस्थित करावा याकरता, कारण की याला वेळ द्यावा लागतो, ह्या कार्यक्रमाला नियोजन करायला वेळ द्यावा लागतो. त्यांनी आपला वेळ काढून सगळं नियोजन केलं, त्याबद्दल मी त्या तिघांचेही आभार मानतो. तसेच त्यांना इतर लोकांनीसुद्धा हातभार दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आता जास्त वेळ न घेता मी इथे थांबतो आणि पुनश्च एकदा 19व्या वर्धापनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. आता यानंतर वर्धापन दिनानिमित्त इथं केक आणण्यात आलेला आहे. तर माननीय श्री आडेसाहेब यांच्या हाताने आणि लहान लहान मुलं जे येतील ते त्यांनी वरती स्टेजवरती यावं केक कापण्याकरिता.
जोराने टाळ्या वाजवाव्या. आता प्रस्तावना पर मी फक्त 1 मिनिट आपल्याशी बोलेल. मित्र हो, 2003 मध्ये आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये काम करत होतो. त्यावेळेला आपल्या मंडळाचा 300 कोटी एवढा फक्त वार्षिक रेव्हेन्यू होता. आपली कंपनी आपलं मंडळ एकदम क्रायसिसमध्ये होतं. त्यावेळेला अशी परिस्थिती होती की वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग घेऊन सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या आईला वाचवायचं या शब्दापर्यंत जाऊन नाही का या कंपनीला वाचवण्यासाठी धडपड केली. नंतर मग वीज चोरीबद्दलचे कडक कायदे आणण्यात आले. आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एक वेगळं त्यांच्या काम करतेवेळी लोकांपासून काही होऊ नये किंवा काही कोणते हल्ले वगैरे होऊ नये म्हणून नाही का ते खूप कडक कायदे करण्यात आले. आणि नंतर 2 वर्षापर्यंत कंपनी सतत क्रायसिसमध्येच जात होती. नंतर मग सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विचारविमर्श करून 6 जून 2005 रोजी आपल्या मंडळाचं 3 कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आलं. 3 कंपन्यांमध्ये विभाजन केल्यानंतर आपण सर्वांनीच जनमित्रापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत MD साहेबांपर्यंत आपण अहोरात्र प्रयत्न केले आणि आज कंपनीचा आपला मंथली रेव्हेन्यू 10,000 कोटी आपण पार केलेला आहे. ते फक्त आपण सर्वांच्या प्रयत्नामुळे. मित्र हो, आपण खरंच आपली कंपनी खूप चांगली आहे. आपल्या कंपनीसारखी दुसरी चांगली कंपनी नाहीच. त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे पुरस्कार पण मिळालेले आहेत. आपण सामाजिक बांधिलकी जपून आपण काम करतो. बाकीच्या कंपन्या फक्त हे प्रॉफिट एकच उद्देश ठेवून काम करतात. परंतु आपला उद्देश प्रॉफिट नसून समाजातील प्रत्येक घटकाला अविरत वीज पुरवठा होणे, त्यांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणे आणि विजेचे दर पण त्यांना परवडेल अशा स्वरूपाचं असणे, यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. आपण आपल्या चुका नसतानाही दरवेळेला लाईन गेल्यानंतर आपण 2 मिनिटामध्ये सर्व कामाला लागतो. तरी पण आपण सर्व लोकांचे काही त्यांचे नाही का नाराजा पत्करून त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा आपण वाईट न मानता आपण अविरत काम करून त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रहो, सगळ्यात मोठं काम असते की आपली चूक नसताना कोणाचं ऐकणं. त्याच्या एवढं मोठेपण हे कशातच नसते, त्याच्या एवढी ताकद ती कशातच नसते. ती प्रचंड ताकद आपण सर्वांमध्ये आहे. आपण सर्वाच्या प्रयत्नाने आपण या कंपनीला पर मंथ 10,000 कोटी रेव्हेन्यूपर्यंत नेऊन ठेवलं. यात निश्चितच आपण सर्वांचा फार मोठा सहभाग आहे आणि खूप मोठे प्रयत्न आहेत. आपण आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपण आपले वैयक्तिक कोणतेही फायदे तोटे दूर ठेवता आपण कंपनीसाठी अविरत काम करत असतो. बरे पुरे आता यानंतर मी आपणास काही बोलत नाही. आपण फक्त एक आपल्या सुरक्षेविषयी आपल्याला सांगायचं आहे की या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. असे सर्व काम करत असताना सर्वात महत्त्वाचं असते आपला जीव. आपण सर्वांना विनंती आहे की आपण कोणत्याही विद्युतचे काम करीत असताना शॉर्टिंग रॉडशिवाय काम करायचेच नाही. पूर्ण लाईन बंद आहे किंवा नाही याची पडताळणी किंवा शहानिशा
आपल्या स्वतःला झाल्याशिवाय आपण त्या कामाला हात लावायचा नाही. स्वतःची सुरक्षा महत्त्वाची, कारण आपण जगलो तर सर्व जगतील. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब, आपले मित्रमंडळी आणि आपल्याला मिळकत देणारी आपली कंपनी जगेल, हे ठेवून आपण सर्वांनी काम करायचं. बरे असो, आता वेळ पुष्कळ झालेला आहे. आता अध्यक्षांच्या संमतीनं कार्यक्रम जाईल. हा कार्यक्रम आता आभार प्रदर्शन श्री जाधव साहेब करतील आणि जाधव साहेब हे आभार प्रदर्शन करतील. आभार प्रदर्शनानंतर लहान मुलांचा नृत्याचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे, ते कार्यक्रम होईल. श्री जाधव साहेब यांनी आभार प्रदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या महावितरणच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त इथे आपण सर्व जमलेले व्यासपीठावरील मान्यवर, सर्व अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियासह आपण आला. तिथे स्नेहस्नेमन या कार्यक्रमात उपस्थित राहिलेत व सर्व उपविभागातील अभियंते व सर्व संघटनेचे पदाधिकारी व सर्व आमंत्रित कंत्राट बंधू आणि तरी आपल्या सर्वांचे पुसद विभागातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अध्यक्षाच्या परवानगीने पुढील कार्यक्रम सुरू ठेवतील अशी मी त्यांना, चव्हाण साहेब हे सांगतील, मी त्यांना विनंती करतो. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आता नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे, तर आपण सर्वांनी स्टेजवरून खाली स्थानापन्न व्हावं.